नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एस के होटेकर आपल्या सर्वांचे केटीएचएम महाविद्यालयाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये अर्थातच आपल्या बँकिंग व वित्त स्पेशल पेपर 3 या विषयाच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात केली होती। यामध्ये आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे भारतातील बँक विषयक कायदे आणि व्यवहार हा विषय आपल्याला यावर्षी अभ्यासायचा आहे। त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण होतं म्हणजे सुरुवात केली होती आपण बँकिंग नियमन कायदा 1949च्या विविध तरतुदी। मागच्या लेक्चरला आपण बँक व्यवसायाची व्याख्या व बँक व्यवसायाबद्दलच्या इतर अटी व शर्ती बघितल्या होत्या। आज आपल्याला बघायचं आहे बँकेची तरल मालमत्ता म्हणजे काय, म्हणजे बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये बँक व्यवसायाची तरल मालमत्ता व बँक व्यवसायास परवानगी देण्याची विविध तरतुदी, तसेच शाखा उघडण्यास विविध असणाऱ्या तरतुदी व बँक व्यवसायाची व्यवस्थापन याबद्दलच्या बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये असणाऱ्या विविध तरतुदी आज आपण अभ्यासणार आहोत। तर पहिल्यांदा आहे म्हणजे पहिलं आहे ते म्हणजे बँकेची तरल मालमत्ता, लिक्विड असेट्स। तरल म्हणजे रोख स्वरूपाची असणारी मालमत्ता, बँकेकडे असणारी रोख स्वरूपाची मालमत्ता म्हणजेच तरल मालमत्ता। तरल मालमत्ता म्हणजे एकूण मालमत्तेपैकी रोख पैशात असणारी मालमत्ता किंवा केव्हाही पैशात रूपांतरित करता येणारी मालमत्ता म्हणजेच तरल मालमत्ता होय। विद्यार्थ्यांनो, आपल्याला हे माहिती आहे की बँका बचत ठेवी, मुदत ठेवी व आवर्ती ठेवी या स्वरूपाच्या ठेवी सतत जमा करत असतात किंवा चालू ठेवी सतत बँका अर्थव्यवस्थेतून किंवा जनतेकडून जमा करत असतात। याच्यापैकी बँकांना काही रोख राखीव निधी ठेवावा लागतो, इतर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करावी लागते, परंतु बँकेची तरल मालमत्ता म्हणजे बँक व्यवसायाकडे ह्या एकूण ठेवीमधून किंवा एकूण संपत्तीपैकी रोख स्वरूपाच्या पैशात असणारी मालमत्ता किंवा रोख स्वरूपाच्या पैशाची संख्या म्हणजे बँकेची तरल मालमत्ता होय। हेच आपल्याला तरल मालमत्ता याच्यामध्ये बघायचं आहे। तर तरल मालमत्तेच्या विविध अटी व शर्ती आहे किंवा लिक्विड असेट्स बद्दलच्या विविध नियमावली बँकिंग नियमन कायदा 1949 मध्ये दिलेले आहे, ते आपल्याला बघायचं आहे। आता तरल मालमत्तेबद्दल बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 24 मध्ये विविध असं स्पष्टीकरण दिलेलं आहे। ते म्हणजे कलम 24 नुसार एकूण मालमत्तेपैकी काही भाग रोख स्वरूपात बँकांना स्वतःजवळ ठेवावा लागेल, ही पहिली तरतूद आहे। आणि मग ती रोख ती मालमत्ता रोख स्वरूपात कशी ठेवायची, तर रोख रकमेमध्ये म्हणजे भारतीय चलनामध्ये, म्हणजे मग जी काही आपली भारतीय रुपया ही चलन व्यवस्था आहे त्या चलन व्यवस्थेमध्ये ठेवायची आहे, किंवा मौल्यवान धातू तो म्हणजे सोन्याच्या स्वरूपात ठेवता येईल, किंवा सरकारी जी कर्ज रोखे असतात याच्यामध्ये ती मालमत्ता तरल म्हणजे रोख स्वरूपाची मालमत्ता ही बँकांनी एकूण ठेवीपैकी एकूण मालमत्तेपैकी काही राखीव निधी ठेवायचा आहे किंवा रोख स्वरूपात ठेवायची आहे, ती म्हणजे रोख रकमेमध्ये ठेवावी लागेल किंवा सोन्यामध्ये किंवा सरकारी कर्ज रोख्यामध्ये ठेवली तरी चालेल। हे कलम 24 नुसार स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। पुढचं रोख मालमत्तेच्या बद्दलचे इतर ज्या अटी आहे म्हणजे बँकिंग नियमन कायदा अंमलात आल्यापासून, म्हणजे बँकिंग नियमन कायदा अंमलात आला तो म्हणजे 1949 साली, म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर लगेच 2 वर्षामध्ये बँकिंग नियमन कायदा अंमलात आला। आणि त्या कायद्याने असं सांगितलेलं आहे की हा कायदा अंमलात आल्यापासून 2 वर्षाच्या आत प्रत्येक बँकेने एकूण ठेवीच्या 20% रोख स्वरूपात तरल मालमत्ता ठेवावी व ही अट बँकेने रोज पाळावी। म्हणजे दैनंदिन कामकाजाच्या दिवशी म्हणजे प्रत्येक बँकेने रोज पाळली पाहिजे। म्हणजे हा कायदा म्हणजे बँकिंग नियमन कायदा अंमलात आल्यापासून 2 वर्षाच्या आत प्रत्येक बँकेने एकूण ठेवींच्या 20% रोख स्वरूपात तरल मालमत्ता ठेवावी व ही अट बँकेने रोज पाळावी। म्हणजे एखाद्या बँकेकडे 1000 कोटी रुपयाच्या जर ठेवी असतील, 1000 कोटी रुपयाच्या जर ठेवी असतील तर त्यापैकी 20% म्हणजे 200 कोटी रुपये रोख स्वरूपात बँकेने जवळ बाळगायलाच पाहिजे आणि ही मालमत्ता रोख स्वरूपाची प्रत्येक दिवशी स्वतःजवळ ठेवायची आहे। ही एक तरतूद बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 24 नुसार मध्ये दिलेली आहे।
तर आता वरील मालमत्तेव्यतिरिक्त अनुसूचित बँकांना आरबीआयकडे रोख राखीव निधी म्हणजे CRR ठेवावा लागेल. आता विद्यार्थ्यांनो हे आपल्याला माहिती आहे की CRR किंवा रोख राखीव निधी म्हणजे काय. आता आपण बघितलं होतं की ही मालमत्ता म्हणजे रोख स्वरूपाची मालमत्ता आपल्याला असं वाटेल की तोच म्हणजे राखीव निधी, पण राखीव निधी आणि रोख स्वरूपाची मालमत्ता याच्यामध्ये फरक आहे की ही मालमत्ता तर 20% एकूण ठेवींच्या म्हणजे एकूण मालमत्तेच्या 20% रोख रक्कम स्वतःजवळ ठेवायचीच आहे, परंतु याही व्यतिरिक्त अनुसूचित ज्या बँका आहे त्यांनी रोख राखीव निधी हा म्हणजे CRR हा आरबीआयकडे जमा करायचा आहे. म्हणजेच बघा विद्यार्थ्यांनो की CRR म्हणजे काय आपल्याला माहिती आहे आणि अनुसूचित बँका म्हणजे हे पण आपल्याला माहिती आहे. अनुसूचित बँका म्हणजे ज्या बँकांचा समावेश भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये केलेला आहे त्या बँकांना आपण अनुसूचित बँका म्हणतो आणि या सर्व अनुसूचित बँकांना CRR हा रिझर्व्ह बँकेकडे ठेवणे बंधनकारक आहे. याही व्यतिरिक्त जो रोख राखीव निधी आहे रोख स्वरूपाचा म्हणजे तरल मालमत्ता जी आहे एकूण ठेवींच्या किंवा एकूण मालमत्तेच्या 20% ठेवणं गरजेचं आहे आणि ती स्वतःजवळ ठेवायची आहे. नंतरची पुढची याच्याबद्दलची जी अट किंवा शर्त आहे किंवा तरतूद आहे ती म्हणजे आरबीआयच्या निर्देशानुसार हा निधी भारतातच ठेवावा लागेल. म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे काही लोकांचे किंवा काळा पैसा हा म्हटलं जातं की स्विस बँकेत आहे, परंतु बँकांना मात्र हा राखीव निधी स्वतःजवळच ठेवायचा आहे म्हणजेच भारतातच ठेवायचा आहे. भारताच्या बाहेर हा निधी ठेवता येणार नाही. म्हणजे आरबीआयच्या निर्देशानुसार हा निधी म्हणजे रोख स्वरूपाची जी तरल मालमत्ता आहे ती भारतातच ठेवावी लागेल आणि ही रोखता कोणत्याही दिवशी एकूण ठेवींच्या 25% पेक्षा कमी व 40% पेक्षा जास्त असता कामा नये. विद्यार्थ्यांनो इथं लक्षात घ्या की रोख स्वरूपाची जी मालमत्ता आहे ती मालमत्तेच्या बद्दल आरबीआय असंही निर्देशन करते किंवा बँकिंग नियमन कायदा 1949 असंही निर्देशन करतो की रोखता कोणत्याही दिवशी म्हणजे कोणत्याही बँकेच्या कामकाजाच्या दिवशी एकूण ठेवींच्या 25% पेक्षा कमी असता कामा नये व 40% पेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे एखाद्या बँकेकडे जर 100 कोटी रुपयाच्या ठेवी असतील तर त्याच्यापैकी 25 कोटी रुपये हे रोख राखीव असायलाच पाहिजे आणि ती किती जास्तीत जास्त असावे लागतील 25 कोटीपेक्षा कमी असणार नाही व 40 कोटी रुपयापेक्षा जास्त असणार नाही. म्हणजे 40% जास्त नको आणि 25% कमी नको. ही दिशानिर्देशन आरबीआय बँकिंग व्यवस्थेमध्ये करत असते. नंतरचं या बँकिंग नियमन कायद्यानुसार ही अट किंवा तरल मालमत्तेचा जर भंग केला किंवा या नियमाचा जर बँकांनी भंग केला तर त्याच्याबद्दल विशेष दंड किंवा पेनल्टी आकारण्याचा सुद्धा आरबीआयला अधिकार आहे. त्याच्याबद्दलच्या काय तरतुदी आहे ते आपण बघू. या नियमभंगाबद्दल दंड. रोख राखीव निधी किमान मर्यादेपेक्षा कमी झाल्यास दंडात्मक कारवाई म्हणून निर्धारित रकमेच्या जेवढी रक्कम कमी पडत असेल तेवढ्या रकमेवर बँक दरापेक्षा 3% जास्त व्याजदर आरबीआयला द्यावा लागेल. म्हणजेच याच्याबद्दलची विशेष तरतूद आहे विद्यार्थ्यांनो की राखीव निधी म्हणजे रोख राखीव निधी जर बँकांनी ही मर्यादा पाळली नाही, वरील ही मर्यादा जर बँकांनी पाळली नाही तर त्याबद्दल बँक म्हणजेच आरबीआय दंड आकारते आणि तो दंड कसा आकारते की रोख राखीव निधीच्या किमान मर्यादेपेक्षा कमी झाली तर तो दंड असा असेल की जेवढी रक्कम कमी पडली म्हणजे रोख राखीव निधी ठेवण्यासाठी जेवढी रोख रक्कम कमी पडत असेल तेवढ्याच रकमेवर बँक दरापेक्षा म्हणजे बँक दर म्हणजे कोणता दर आरबीआय ज्या व्याजदराने किंवा ज्या दराने व्यापारी बँकांना कर्ज पुरवठा करत असते त्याच्यावर जो व्याजदर आकारते त्याला बँक दर असं म्हणतात. त्या बँक दरापेक्षा 3% व्याजदर हा जास्त द्यावा लागेल कोणाला आरबीआयला. म्हणजे सपोज उदाहरणार्थ एखाद्या बँकेने ही रोख रकमेची मर्यादा पाळली नाही आणि त्या बँकेला मग दंड आरबीआय करत असते आणि मग आरबीआय
तो दंड जेवढी रक्कम म्हणजे 25 कोटी रुपयाला 10 कोटी रुपये जर कमी पडत असतील तर 10 कोटी रुपयावर बँक दरापेक्षा 3% जास्त व्याजदर आकारते. सपोज उदाहरणार्थ आता 3% जर व्याजदर म्हणजे बँक दराचा व्याजदर असेल तर म्हणजेच बँक दर 3% असेल तर 6% दराने आपल्याला म्हणजे त्या जी नियम हा पाळणार नाही त्या बँकेला RBIला दंड द्यावा लागेल. विद्यार्थ्यांनो, ह्या वर्षी आपल्याला अतिशय ह्या बँकिंग नियमन कायदा 1949च्या विशिष्ट किंवा विविध तरतुदी अभ्यासायच्या आहेत. प्रत्येक तरतूद महत्त्वाची आहे, त्यामुळे आपण प्रत्येक तरतूद ही व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. आता पुढची तरतूद आपल्याला बघायची आहे ती म्हणजे बँक व्यवसायास परवानगीच्या तरतुदी. आपण बँक व्यवसाय तरल मालमत्ताच्या बद्दलच्या बँकिंग नियमन कायदा 1949च्या तरल मालमत्तेच्या कलम 24 मध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याचा अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे बँक व्यवसायास परवानगी घ्यायची असेल तर कोणकोणत्या अटी व शर्तींचं पालन करावं लागतं किंवा कोणकोणत्या नियमामध्ये कार्य करावं लागतं किंवा कोणते नियम पाळावे लागतात ते आपल्याला बघायचं आहे बँक व्यवसायास परवानगीच्या तरतुदी. पहिली तरतूद आहे ती म्हणजे कलम 22 नुसार बँक व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळते. म्हणजे भारतामध्ये बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 22 नुसार आपल्याला बँक व्यवसाय करण्यास परवानगी मिळते. RBI भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार परवानगी दिल्याशिवाय कोणत्याही संस्थेला भारतात बँक व्यवसाय करता येत नाही. म्हणजेच RBI किंवा भारतीय रिझर्व्ह बँक बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 22 नुसार जर कोणत्या एखाद्या संस्थेने जर परवानगी घेतलेली नसेल तर त्याला व्यवसायाला त्या कंपनीला भारतात बँक व्यवसाय करता येत नाही. दुसरी तरतूद आहे हा कायदा अंमलात येण्यापूर्वी बँकांसाठी 6 महिन्याच्या आत परवानगी घेणे बंधनकारक होते. म्हणजे ज्या बँका म्हणजे हा कायदा म्हणजे कोणता कायदा तर बँकिंग नियमन कायदा 1949 अंमलात येण्यापूर्वी ज्या बँकांची स्थापना किंवा ज्या बँक व्यवसायाची सुरुवात भारतात झालेली होती त्या बँकांनी हा कायदा अंमलात आल्यानंतर 6 महिन्याच्या आत बँक व्यवसायाची पुनर्परवानगी घेणे बंधनकारक आहे. नंतर कलम 22 नुसार परवानगी मिळवताना बँकांना पुढील अटींचे पालन बंधनकारक आहे. म्हणजे बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 22 नुसार परवानगी म्हणजे बँक व्यवसायाला परवानगी घेताना काही अटी व शर्तींचं पालन करावं लागतं. त्या अटी व शर्ती आहे पहिली आहे ती म्हणजे ठेवीदारांच्या ठेवी मागता क्षणी परत करण्याची क्षमता त्या व्यवसायाची हवी. म्हणजेच एखाद्या व्यवसाय संस्थेला किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या कंपनीला भारतात बँक व्यवसाय सुरुवात करायची असेल तर त्यांची म्हणजे बँक व्यवसाय सुरू करणाऱ्या संस्थेची ठेवीदारांच्या ठेवी म्हणजे ठेवीदारांनी ठेवी मागता क्षणी परत करण्याची क्षमता असेल तरच बँक व्यवसायाला परवानगी मिळते. दुसरी अट आहे ती म्हणजे ठेवीदारांच्या हिताविरोधी बँकेचा कारभार असता कामा नये. म्हणजे जे बँकेचे ठेवीदार आहेत त्यांच्या हिताविरोधात बँकेचा कारभार असता कामा नये ही महत्त्वाची अट आहे. नंतर बँक व्यवसाय कंपनीकडे समाधानकारक भांडवल असणे बंधनकारक आहे. म्हणजे बँकेचं भांडवल जर काहीच नसेल स्वतःचं तर बँक व्यवसाय करता येणार नाही. म्हणजे RBI नुसार किंवा RBIच्या मते त्या व्यवसाय कंपनीकडे किंवा बँक व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यवसाय संस्थेकडे समाधानकारक भांडवल असायला पाहिजे. नंतर ज्या प्रदेशात बँक व्यवसायाची परवानगी मिळाली आहे त्याच प्रदेशात बँक व्यवसाय सुरू करावा लागेल. विद्यार्थ्यांनो ही लक्षात घ्या, ही सर्वात महत्त्वाची अटी व शर्ती आहे. म्हणजे एखाद्या बँकेला किंवा एखाद्या व्यवसाय संस्थेला नाशिकमध्ये बँक व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे आणि तिने गुजरातमध्ये जाऊन किंवा बडोदा इथे जाऊन जर बँक व्यवसाय सुरू केला तर चालणार नाही. म्हणजे नाशिकमध्ये बँक व्यवसाय करण्यास परवानगी मिळालेली आहे तर त्या बँकेने नाशिकमध्येच बँक व्यवसाय सुरू करावा, अन्यथा इतर ठिकाणी नाही किंवा बँक व्यवसाय करता येणार नाही. या महत्त्वाच्या अटी व शर्तींचं पालन कलम 22 नुसार भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949च्या विविध तरतुदी आहेत. नंतर विदेशी बँकांसाठी हे आपण बघितलं भारतीय बँक व्यवस्थेसाठी. आता विदेशी बँक व्यवसायासाठी काय आहे किंवा एखादी विदेशी बँक
किंवा एखाद्या विदेशी बँकेला जर भारतात बँक व्यवसाय सुरू करायचा असेल तर काय करावं लागेल? भारतात बँक व्यवसाय सुरू करायचा असेल तर RBI संबंधित बँकेचे काटेकोर तपासणी केल्याशिवाय परवानगी देणार नाही. म्हणजे एखादी विदेशी बँक असेल तर त्या बँकेला भारतात व्यवसाय सुरू करायचा असेल तर तेव्हा परवानगी घेताना RBI अशा बँकेचं ताळेबंद, अशा बँकेचं व्यवहार, त्या देशामध्ये असणारी त्या बँकेची परिस्थिती या सर्व घटकांचा तपशीलवारपणे अभ्यास केल्याशिवाय भारतात बँक व्यवसायाला RBI परवानगी देत नाही. पुढची अट आहे ती म्हणजे सदर बँक, म्हणजे जी बँक व्यवसाय सुरू करणार आहे ती बँक RBIच्या अटी व शर्तींचे पालन करत असेल तरच RBI अशा बँकेला परवानगी देईल, अन्यथा नाही. म्हणजे RBI सांगेल त्या अटी व शर्तींचं पालन जर तो बँक व्यवसाय करणार असेल किंवा करत असेल तरच बँक व्यवसायास परवानगी मिळेल, अन्यथा बँक व्यवसाय करण्यास परवानगी मिळणार नाही. नंतर हे बघितलं आपण बँक व्यवसायाच्या परवानगीच्या तरतुदी. आता बँकिंग परवाना केव्हा रद्द? सपोज उदाहरणार्थ एखाद्या बँकेला बँक व्यवसायाला सुरुवात केली, परंतु त्या बँकेने जर अटी व शर्तींचं पालन केलं नाही तर बँकिंग परवाना रद्द सुद्धा होऊ शकतो. आणि मग त्या रद्द करण्याच्या अटी व शर्ती किंवा RBI अशा बँकाचा परवानगी किंवा लायसन्स केव्हा रद्द करते त्याही तरतुदी आहे, त्या कलम 22 नुसार दिलेल्या आहे. तर पहिली अट आहे किंवा पहिलं कारण आहे ते म्हणजे बँकिंग व्यवसाय करणे बंद केल्यास. म्हणजे एखाद्या बँक व्यवसायाने बँकिंग व्यवसायच जर करत नसेल पण बँकिंग लायसन्स तिला मिळालेलं आहे पण बँकिंग व्यवसाय तिने करणं आता बंद केलेलं आहे, 6 महिने वर्ष झाले तरी बँक व्यवसाय करत नाही, तर तेव्हा लगेच RBI कलम 22 नुसार म्हणजे भारतीय बँकिंग नियमन कायद्या 1949च्या कलम 22 नुसार बँक व्यवसाय करणे तिने जर बंद केले तर RBI तिचं लायसन्स, तिचं परवाना रद्द करते. नंतर दुसरी अट आहे ती म्हणजे RBIच्या अटीचे पालन करण्यास असमर्थ असेल तर. म्हणजे असा बँक व्यवसाय RBIचं पालन करत, RBIच्या अटी व शर्तींचं पालन करत नसेल, नियमांचं पालन करत असेल, RBI जेव्हा दिशानिर्देशन करत असेल, सांगत असेल, काही अटी लादत असेल, त्या अटींचं पालन केलं नाही तरी बँक व्यवसायाचा परवाना रद्द होऊ शकतो. नंतर तिसरी अट आहे ती म्हणजे परवाना रद्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत केंद्र सरकारकडे अपील करता येईल. म्हणजे RBIने जर परवाना रद्द केला म्हणजे लायसन्स रद्द केलं तर त्या बँक व्यवसायाला 30 दिवसाच्या आत म्हणजे परवाना रद्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत केंद्र सरकारकडे अपील करता येईल. नंतर अपिलावरील केंद्र सरकारचा निर्णय अंतिम असेल, तसेच अपील केले नसेल तर RBIचा निर्णय अंतिम असेल. म्हणजे विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की त्या बँक व्यवसायाने त्या बँक व्यवसायावर केंद्र सरकारने जो अपील केल्यानंतर जो निर्णय दिलेला आहे तो बंधनकारक असेल, आणि जर अपील केलंच नसेल म्हणजे बँक व्यवसाय परवाना रद्द झाला हे RBIने जाहीर केल्यानंतर त्या बँकेने म्हणजे संबंधित बँकेने केंद्र सरकारकडे अपील जर केलं नसेल तर तेव्हा RBIचा निर्णय हा अंतिम समजला जातो. या बँक व्यवसायास परवानगीच्या विविध तरतुदी व अटी व शर्ती आहे. नंतर पुढचा आहे म्हणजे बँकिंग नियमन कायदा 1949च्या पुढील तरतूद आहे म्हणजे बँकेला नवीन शाखा सुरू करायची असेल तर कोणत्या तरतुदी आहे त्या आता आपल्याला अभ्यासायच्या आहे. तर बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 23 नुसार RBIच्या पूर्व परवानगीशिवाय जागेत किंवा शाखांमध्ये किंवा नवीन शाखेची ओपनिंग किंवा नवीन शाखा सुरू करता येणार नाही. किंवा बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 23 नुसार RBIच्या पूर्व परवानगीशिवाय बँकांना कोणताही बदल करता येत नाही. हे आहे. तर भारताबाहेर म्हणजे आता हे झालं भारतासाठी, किंवा भारताबाहेर जर शाखा सुरू करायची असेल तरीही बँकिंग नियमन कायद्याच्या कलम 23 नुसार RBIची पूर्व परवानगी घेणे कोणत्याही बँकेला आवश्यक असतं, तरच भारताबाहेर नवीन शाखा सुरू करता येते. जर एखाद्या बँकेला जागेत बदल करायचा असेल म्हणजे नाशिकमधून जर दुसऱ्या शहरामध्ये बँक व्यवसाय ती शाखा ओपन करायची असेल तरी कलम 23 नुसार RBIची पूर्व परवानगी घ्यावी लागते. आणि ह्या दोन्ही अटी व शर्तींचा भंग झाल्यास काय होतं किंवा काय तरतूद आहे त्याचाही दिशानिर्देशन किंवा हा कायदा त्याही बद्दल
RBIला दिशानिर्देशन करतो तो म्हणजे या अटी व शर्तींचे पालन झाले नाही तर RBI संबंधित बँकेला नोटीस देऊन बँक व्यवसाय परवाना रद्द करते. म्हणजे या दोन्ही गोष्टींचं जर बँकांनी अटी व शर्तीचं पालन केलं नाही म्हणजे RBIला न सांगता किंवा RBIची पूर्व परवानगी न घेता नवीन शाखा सुरू केली किंवा आहे त्या शाखेच्या जागेमध्ये बदल केला किंवा भारताबाहेर नव्याने शाखा RBIच्या पूर्व परवानगीशिवाय सुरू केली तर RBI त्या बँकेचा बँकिंग व्यवसाय परवाना अर्थातच लायसन्स रद्द करते. हे आपल्याला जाणून घेतलं. किंवा बँकिंग नियमन कायद्याचं कलम 23 मध्ये काय आहे किंवा शाखा बदल करायचा असेल किंवा भारताबाहेर नवीन शाखा सुरू करायची असेल आणि जर असं पूर्व परवानगी जर घेतली नाही तर त्याबद्दल RBIचा दंड हे आपण जाणून घेतला. आता आपल्याला बघायचं आहे की बँक व्यवसायाचे व्यवस्थापन. आता बँकिंग नियमन कायदा कलम 10 नुसार म्हणजे बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 10 बँक व्यवसायाचे व्यवस्थापन कसं असेल त्याच्याबद्दल गाईडलाईन आहे किंवा दिशानिर्देशन आहे. तर पहिला आहे त्याच्यामध्ये व्यवस्थापकीय प्रतिनिधीला सेवेत घेता येणार नाही. बँकिंग नियमन कायद्याचं कलम 10 असं सांगतं की व्यवस्थापकीय जो संचालक आहे किंवा व्यवस्थापकीय जो प्रतिनिधी आहे म्हणजे व्यवस्थापनात एखादा संचालक मंडळाला किंवा संचालकाला बँकेच्या सेवेत म्हणजे बँकमध्ये जे कर्मचारी आहे किंवा अधिकारी आहे त्या सेवेत त्याला घेता येणार नाही. नंतर दुसरी तरतूद आहे नादार, कर्ज थकबाकीदार, दिवाळखोर किंवा फौजदारी गुन्ह्यातील गुन्हेगार यांना व्यवस्थापनात घेता येणार नाही. म्हणजे व्यवस्थापन म्हणजे काय नसावे याचं निर्देशन करतं किंवा बँकिंग व्यवस्थापनामध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असता कामा नये हे बँकिंग नियमन कायदा कलम 10 अनुसार स्पष्ट किंवा स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते म्हणजे नादार, कर्ज, दिवाळखोर, फौजदारी गुन्ह्यातील गुन्हेगार यांना व्यवस्थापनात घेता येणार नाही. नंतर त्याचं स्पष्टीकरण अजून जास्त जर बघितलं तर त्यामध्ये इतर दुसऱ्या बँकेची संचालक असलेली व्यक्ती व्यवस्थापनात घेता येणार नाही. म्हणजे एका बँकेवर संचालक किंवा एका बँकेच्या व्यवस्थापनात सक्रिय सहभाग असणारी व्यक्ती दुसऱ्या बँकेवर संचालक म्हणून घेता येणार नाही. दुसरी अट आहे 5 वर्षापेक्षा जास्त कार्यकाल झाला असेल तर त्या व्यक्तीला पुन्हा संचालक म्हणून जास्त काळ राहता येणार नाही. नंतर तिसरा आहे इतर व्यवसाय व धंद्यात गुंतलेली व्यक्ती व्यवस्थापनात असणार नाही. म्हणजे संचालकात मंडळातही आहे, व्यवस्थापनात आहे, पण त्या स्वतःचा दुसरा व्यवसाय किंवा धंदा आहे किंवा दुसरा उद्योग आहे तर त्या व्यक्तीलाही ह्या बँकेच्या व्यवस्थापनात घेता येणार नाही. आणि याबद्दल सर्व बाबतीत RBIचा निर्णय अंतिम असेल. म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचा याबद्दल जो निर्णय आहे तो हा अंतिम असेल. याच्यामध्ये RBIला कुठे RBIच्या विरोधात दुसरीकडे कुठेही अपील करता येणार नाही. पुढे याच कलमाचं विस्तारीकरण कलम 10A नुसार म्हणजे ह्या कलम बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 10A नुसार संचालक मंडळाचे स्वरूप काय असेल ते सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे किमान 51% सदस्य हे लेखाशास्त्र, कृषी व ग्रामीण विकास, बँक व्यवसाय, सहकार व्यवसाय, अर्थशास्त्र, वित्त व्यवहार, कायदा, लघु उद्योग इत्यादी क्षेत्रातील असावे. म्हणजे बँक व्यवसायाचे व्यवस्थापन करताना किमान 51% सदस्य हे लेखाशास्त्र, कृषी, ग्रामीण विकास, बँक व्यवसाय, सहकार, अर्थशास्त्र, वित्त व्यवहार, कायदा, लघु उद्योग इत्यादी क्षेत्रातले जाणकार असावे. कोणीही सदस्य म्हणून घेतलेले चालत नाही. किमान 51% सदस्य या क्षेत्रातले विशेष असे जाणकार असायला पाहिजे. तर विद्यार्थ्यांनो आज आपण काय शिकलो याचा जर आढावा घेतला तर आपण बँकिंग नियमन कायदा 1949च्या विविध तरतुदी अभ्यासल्या. पहिली तरतूद आपण अभ्यासली ती म्हणजे बँकेची तरल मालमत्ता म्हणजे काय. अर्थातच कलम 24 नुसार बँकेची तरल मालमत्तेबद्दलच्या ज्या अटी व शर्ती व व्याख्या केलेल्या आहे ते आपण बघितलं. नंतर कलम 22 नुसार बँक व्यवसाय करण्यासाठी परवानगीच्या ज्या तरतुदी आहेत त्या आपण बघितल्या. नंतर बँकेला नवीन शाखा सुरू करायची असेल तर बँकिंग नियमन कायद्याचं कलम 23 मध्ये त्या विशेष तरतुदी दिलेल्या आहे त्या आपण बघितल्या. नंतर बँक व्यवसायाचे व्यवस्थापन कसे असेल म्हणजे कलम 10 नुसार बँक व्यवसायाचे व्यवस्थापन कसे असेल
ते आपण आज बघितलेले आहे. बँकेची तरल मालमत्ता, बँक व्यवसायास परवानगीच्या तरतुदी, बँकेला नवीन शाखा सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी परवानगीची तरतुदी व बँक व्यवसायाचे व्यवस्थापनाबद्दलच्या असणाऱ्या तरतुदी आज आपण अभ्यासलेल्या आहे. तर त्याबद्दल आपल्याला प्रश्न येऊ शकतो विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये, तो म्हणजे बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँकेची तरल मालमत्ता, बँक व्यवसायास परवानगीच्या तरतुदी व बँक व्यवसायाचे व्यवस्थापन याबद्दलच्या तरतुदी सविस्तर स्पष्ट करा. हा ब्रॉड क्वेश्चन आहे किंवा मोठा प्रश्न आहे. तो आपल्याला 20 मार्काला, 14 मार्काला किंवा 16 मार्काला येऊ शकतो. तर विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पुन्हा लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर सविस्तरपणे लिहिण्याचा सराव करायचा आहे. धन्यवाद. थँक्यू.